काठेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे फिर्यादी किरण दादासाहेब शिंदे वय वर्ष 38 राहणार पुणे यांनी फिर्याद दिली होती की त्यांचा पुणे शहर येथे गंगा कॉर्नहिल नावानं असलेल्या प्रोजेक्टमध्ये ABCD अशा 4 इमारती बांधून पूर्ण झालेल्या आहेत. सदर प्रोजेक्टमधील फ्लॅट विक्री आणि प्रोजेक्टविषयी माहिती देण्याचं काम त्यांचा सिनियर सेल्स मॅनेजर सायमन राणी पीटर वय वर्ष 42 राहणार पुणे याला देण्यात आलेलं होतं. सायमन पीटर याने गंगापूर्ण हिल प्रोजेक्टमधील फ्लॅट विक्रीचे पैसे हे गंगापूर्ण हिल या कंपनीच्या नावावर असलेल्या अकाउंटवर न घेता त्याचा मित्र व्ही चंद्रशेखर यांच्या खाजगी बनावट बँक अकाउंटवर घेऊन 32 ग्राहकांचे 2 कोटी रुपये रकमेचा अपहार करून सदरचा आरोपी पुणे शहर येथून फरार झालेला होता. याबाबत काठेपडळ येथून पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काठेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहरकडील पोलीस अधिकारी अंमलदार हे आरोपी सायमन राणी पीटर वय वर्ष 42 राहणार पुणे याचा शोध घेत होते. परंतु आरोपी हा त्यांचा मोबाईल बंद करून नाशिक शहरात आला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळालेली होती. यावरून काठेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना सदर गुन्ह्याची माहिती देऊन आपल्या अधिपत्याखाली पोलीस पथकाला आरोपी सायमन पीटर याचा शोध घेण्यासाठी माहिती कळवली होती. यावरून पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना आरोपी सायमन राणी पीटर हा त्याच्याकडील किया कारणे नाशिकमध्ये आलेला असून तो हॉटेल काळेनगर गंगापूर रोड रूम नंबर 301 मध्ये मुक्कामी थांबला असल्याची खात्रीशी माहिती मिळाली होती. त्यावरून अशोक शर्माळे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार घनश्याम भुये आणि पोलीस पथकाला हॉटेल येथे रवाना करण्यात आलेलं होतं. पोलीस पथकानं मानवी कौशल्याचा वापर करून आरोपी सायमन आणि पीटर यांना ताब्यात घेतलं असून त्यांना पुढील कारवाईसाठी काठेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडे ताब्यात देण्यात आलंय. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सुधाकर सुराळकर, पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, तुषार देवळे, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार भागवत थविल, पोलीस अंमलदार घनश्याम भोईर तसेच पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, गोरख साळुंके, सुजित जाधव, पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी यांनी केली आहे.